नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमचा पहिला ब्लॉग बनवत आहे आणि म्हणतात ना जसं कुठलेही शुभकार्य आपण गणपतीच्या नावाने करतो. तर आज आम्ही जे आमचा ब्लॉग आहे तो आम्ही गणपतीच्या दर्शनाने सुरू करत आहे. गणपती बाप्पा आमचा प्रवास स्टार्ट झालेला आहे. हे बघा, ही वेदिका बघा कशी झोपलेली आहे आणि त्याच्यानंतर ही जानू बघा. तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी ढगाची चादर पूर्ण पसरलेली आहे. खूप खूप छान दिसते आणि वातावरण पण एकदम छान झालं आहे. आम्ही आता महाडच्या वरदविनायक मंदिरात पोचलो आहे. आता आम्ही जात आहे मंदिराच्या दिशेने. जाऊन बघूया किती दर्शनाची लाईन आहे आणि किती वेळ लागतो आहे ते. दर्शन झाले आता. दर्शनाचा प्रकार आम्ही पोचलो इथे 9:15 वाजता आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर. छान झालं, लवकर झालं आणि असं दर्शन सर्वात पहिल्यांदा असं दर्शन झालं की डायरेक्ट गणपतीच्या पायाजवळ जायला होतं. हो हो, मला पण तेच पहिल्यांदा असं दर्शन झालं चांगलं, खूप छान. चला तर नेक्स्ट स्टॉप आपला पालीला भेटूया. दर्शन घेऊन आम्ही आता आलोय. आता तिथे आम्ही जेवलो सुद्धा थोडं. आता आम्ही जस्ट निघालो आहे पालीचं दर्शन करून आणि आम्हाला चांगलाच पाऊस लागलाय. निघाल्या मस्त पाऊस चालू झालाय. तुम्ही बघू शकता, भारी वाटतंय. तुम्ही बघू शकता पाऊस. हो, पाऊस पडून गेलाय जस्ट आता आणि जस्ट चालू आहे आता बारीक बारीक पाऊस. मी चाललो आहोत पुण्यात देऊरच्या गणपतीला. 3 तास हा प्रवास चालू राहणार आहे. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर मंदिरामध्ये बाहेर काउंटर आहे. त्या काउंटरवरती 30 रुपयाचं कुपन मिळतं. तिथे तुम्हाला जेवण भेटतं आणि जेवणामध्ये प्रॉपर भाजी, चपाती, लोणचं, भात, डाळ असं व्यवस्थित आणि गोडाचा शिरा असं सर्व व्यवस्थित जेवणाचं ताट तुमच्या लोकांना मिळेल. जर 11 ते 3 टायमिंग मध्ये तुम्हाला जेवण मिळेल. आणि तिकडे असंही लिहिलं होतं की 2 नंतर चपाती मिळणार नाही. तुम्ही बघू शकता आता की आम्ही मुंबई पुणे मिसिंग पुढे आलो आहोत. बघू शकता की आम्ही थेऊरला पोचलो आहोत. आम्ही आता थेऊरला आलो आहे. थेऊरच्या मंदिरात, थेऊरच्या चिंतामणीच्या मंदिरात आलो. पण आता जस्ट अपडेट आम्हाला असं कळली की हे मंदिर 9 मे पासून ते 7 का 8 जून पर्यंत मंदिर हे बंद आहे. याच्याबरोबर अजून 2 मंदिर म्हणजेच मोरगावचा मोरेश्वर आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक हे तिन्ही मंदिर 7-8 मे पर्यंत बंद आहेत. त्यामुळे जे येणार असतील त्यांनी प्लीज त्या हिशोबाने प्लॅन करा. आता आमचा तर प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे. बघू आता. सोनाली, तुला काय वाटतंय? सो मंदिर बंद आहे. तुम्ही येणार असेल तर तुमच्या हिशोबाने या. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती, नाही तर आम्ही पण प्लॅन कॅन्सल केला. चेंज केला असता किंवा पुढे ढकलला असता. पण हे काय समजलं नाही, त्यामुळे आता अचानक आम्ही पण आता
वेगळ्याच परिस्थितीत म्हटलं तर विचार करतोय काय करायचं. हो, विचार करून पुढचा डिसिजन घेऊ. बाय.